नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी खूप 10 ते 15 दिवसाच्या गॅपनंतर तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। हा गॅप सांगायचा म्हटला तर घरातच लग्न कार्य असल्यामुळे रेसिपी टाकण्यासाठी मला लेट झालं। त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि मनापासून सॉरी म्हणते। आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गावाकडच्या लग्नातली पंक्तीतलं जेवण। अगदी साधंसुधं आणि पारंपरिक असं बुंदी, मसाले भात, गावरान पद्धतीची कैरीची भाजी, मटकीची भाजी अशी चविष्ट जेवणाची संपूर्ण थाळी रेसिपी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। तरी रेसिपी समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। सगळ्यात आधी आपण कैरीची भाजी बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे छान अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैरी अगदी कडक आणि ताजी अशी आहे। सगळ्यात आधी कैरी चांगली धुवून घ्यायची। मग कैरीचं हे वरचं टोक काढून अशा पद्धतीने आधी कट करून घ्यायच्या। मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या, नंतर मग त्याच्या बारीक फोडी करायच्या। आता ही कैरीची भाजी बनवण्यासाठी मी इथे साल न काढताच तिचा वापर करते। तुम्हाला जर का सालचा वापर करायचा नसणार तर आधी साल काढून घ्यायची, नंतर मग कैरीच्या फोडी करायच्या। अशा सर्व कैऱ्यांच्या मी छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या। आता ह्या कैऱ्या मी साधारण अर्धा किलो घेतल्या होत्या, पण त्याच्या कोय निघाल्यावर आपल्याला एक गूळ किंवा साखर टाकण्यासाठी अंदाज घ्यायचा आहे, म्हणून अशा पद्धतीने भांड्याने मी सगळ्या कैरीच्या फोडी मोजून घेतल्या। आता हे 2 भांडी कैरीच्या फोडी आलेल्या आहेत। त्याच्यासाठी आपल्याला एक भांडं भरून असा गूळ घ्यायचा आहे। तरी कैरी तुमची आंबट आहे का गोड त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यात मी घेतलेले आहे इथे 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, अख्खे धने हे साधारण मी इथे 2 चमचे घेतलेले आहेत। 1 चमचा जिरं आणि लाल चटणी पावडर, थोडीशी हळद असा हा मसाला घेतलेला आहे। तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असा वाटून घ्यायचा आहे। हा मसाला आपल्याला पाणी न टाकता असा कोरडाच जाडसर फिरून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त प्रमाणात जरी आपला मसाला तयार झाला तर आपण त्याला नंतर दुसऱ्या भाजीसाठी त्याचा वापर करू शकतो। असा जाडसर मस्त भरडा मसाला तयार करून घेतला। आता लगेचच आपण भाजी करायला घेऊ। इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल चांगलं तापल्यावर मोहरी टाकायची थोडीशी। मोहरी चांगली तडतडली म्हणजे तिचा अजिबात कडवटपणा लागत नाही। आता हा जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो संपूर्ण मसाला मी याच्यात टाकून घेतला आणि तेलामध्ये खमंग अशी फोडणी तयार करून घेतली। लगेचच त्याच्यात ह्या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या। एकसारखं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे संपूर्ण मसाला कैरीच्या फोडींना लागेल। असं एकसारखं कालवून झालं की चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता झाकण ठेवून कमी गॅसवर 5 मिनिट असं वाफवून घ्यायचं, म्हणजे तेल आणि मीठमुळे त्याला चांगली वाफ येईल आणि कैऱ्या ह्या आपल्या चांगल्या शिजतील। आता तुम्हाला जर का ही भाजी बनवताना कैरीच्या फोडी पाहिजे असेल तर पाणी न टाकता अशीच आधी वाफवून घ्यायची, आणि जर का तुम्हाला पूर्ण फोडींचा हा गर करायचा असेल तर थोडंसं या स्टेपला पाणी टाकायचं, म्हणजे कैऱ्या चांगल्या मऊ शिजतील। आता मी पाणी न टाकता अशाच ह्या फोडी वाफवून घेतल्या। त्याच्यात लगेच तो आपण एक भांडभर गूळ घेतलेला होता तो गूळ टाकला आणि परत आता 10 मिनिट अशीच ही भाजी मी शिजवून घेणार आहे। बघू शकता 10 मिनिट अगदी कमी गॅसवर मी भाजी शिजवून घेतलेली आहे। गूळ पूर्णपणे विरघळून एकसारखं गूळ आणि कैरीच्या फोडी ह्या मिक्स झालेल्या आहेत आणि चांगली भाजी आता शिजलेली आहे। आता गॅस बंद केला। अशी भाजी आपली आता तयार आहे। अशी भाजी तुम्ही बनवून ठेवली आणि 2 ते 3 दिवस बाहेर ठेवली तरी देखील चांगली राहते, आणि फ्रीजमध्ये ठेवली तर 8 दिवस तुम्ही ह्या भाजीचा खाण्यासाठी वापर करू शकता। ही भाजी देखील अगदी लोणच्यासारखीच असते। जसजशी ती भाजी मुरते तशी चविष्ट लागते। बघितल्याबरोबर खावीशी वाटणारी आणि तोंडाला पाणी सुटणारी अशी ही पंगतमध्ये मिळते तशीच कैरीची भाजी तयार आहे। तुम्ही नक्की तयार करून बघा।
आता आपली कैरीची भाजी तर तयार झाली, पण आपण पूर्ण थाळी ही बनवत आहोत, म्हणून मी आता तुम्हाला दुसरी भाजी तयार करून दाखवणार आहे. ती म्हणजे गावाकडच्या पंक्तीत आवर्जून बनवली जाणारी मटकीची रस्साभाजी. ही भाजी किंवा चवळीची रस्साभाजी. आता ह्या भाज्या पंगतमध्ये बनवतात तेव्हा त्या मटकीला किंवा चवळीला मोड नाही आणत, कारण ते जास्त प्रमाणात असल्यामुळे मोड आणणं शक्य नसतं. पण मी इथे मोड आलेली मटकीच वापरणार आहे. तरी ही मटकी आधी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये गरम पाणी करून घेतलं. गरम पाण्यामुळे मटकी लगेचच शिजते. आता ही मटकी एका बाजूला शिजेल तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. त्याच्यासाठी घेतलेला आहे इथे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि कच्चा कांदा, कच्चा टमाटा, लसूण, अद्रक असं आपल्याला मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कांद्याच्या थोड्याशा जाडसर अशा फोडी करून घ्यायच्या. टमाटा देखील चिरून घ्यायचा, म्हणजे एकसारखा अशी मसाल्याची पेस्ट तयार होते. भाजीचा रस्सा आपल्याला दाटसर किंवा घट्ट बनवायचा असेल तर कांदा टमाट्याची अशीच पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे भाजी चांगली दाटसर होते. आता ही मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. इकडे आता आपली मटकी देखील आता शिजलेली असेल, चेक करून बघायचं. मटकी थोडी अजून कडक असल्यामुळे मी गॅस चालूच ठेवणार आहे. तोपर्यंत इकडे दुसऱ्या कढईमध्ये मसाला तयार करून घ्यायचा, कारण मसाला शिजेपर्यंत अजून 10 मिनिट लागतील. तोपर्यंत मटकी व्यवस्थित शिजेल. जर का तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ही मटकी कुकरमध्ये देखील एक शिटी घेऊन शिजवू शकता. आता मी इथे कढईमध्ये थोडं जास्त प्रमाणात तेल टाकलं. ह्या भाजीसाठी थोडं जास्त तेल असलं म्हणजे मस्त तरीवाला रस्सा तयार होतो. आता तेल चांगलं तापवून घेतलं, त्याच्यात थोडीशी मोहरी टाकली आणि हा आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकला. आता हा मसाला मस्त कमी गॅसवर 5 मिनिट असाच परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. संपूर्ण मसाला परतून झाला की त्याच्यात टाकायची थोडीशी हळद, चटणी पावडर, गरम मसाला असे सर्व कोरडे मसाले तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार टाकून घ्यायचे. एकसारखं परतून घ्यायचं आणि थोडंसं आता पाणी टाकायचं. आपण ज्या भांड्यामध्ये पेस्ट तयार करून घेतलेली होती त्याच्यातच थोडंसं पाणी विसळून असं टाकून घ्यायचं. ह्या मसाल्याला आता चांगलं तेल सुटेल. लगेच तिकडे आपली जी मटकी शिजलेली आहे ती संपूर्ण मटकी याच्यात आता टाकायची. ह्या भाजीचा आपल्याला थोडासा रस्सा बनवायचा आहे, म्हणून पाण्यासहित आपण या मटकीचा वापर केलेला आहे. आता तुम्हाला किती घट्ट बनवायची किंवा किती लोकांची भाजी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करून रस्सा बनवून घ्यायचा. चवीपुरता मीठ टाकायचं आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची, म्हणजे भाजीला चांगलं तेल सुटतं. अशी ही पंक्तीत मिळते तशीच भाजी आपली मटकीची तयार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही चवळीची भाजी देखील बनवू शकता. ही भाजी डाळ भात, भाकरी, चपाती सोबतसुद्धा खूपच छान लागते. अशा प्रकारे संपूर्ण थाळीमध्ये आपण आधी 2 प्रकारच्या भाज्या तयार करून घेतल्या, कैरीची आणि मटकीची. आता लगेचच आपण मसाले भात देखील तयार करून घेऊ. त्याच्यासाठी मी इथे आपला रोजचा वापरातला तांदूळ घेतलेला आहे. वाळा कोलम तांदूळ मी घेतलेला आहे 2 वाटी. तांदूळ आधी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर आपण याला धुतलेला असा 10 मिनिटसाठी बाजूला ठेवायचा. तांदूळ भिजेपर्यंत आपण इथे मसाला बघू. मसाला भात बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे, दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग, मिरे, वेलदोडे, जिरं, मोहरी आणि तेजपान आणि त्याच्यात थोडीशी हळद, चटणी पावडर, गरम मसाला, मीठ आणि इथे मी टमाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. 1 ते 2 टमाट्यांची पेस्ट तयार करायची, त्यामुळे भात अगदी चविष्ट तयार होतो. आता लगेचच मी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि हे संपूर्ण खडे मसाले आधी तेलामध्ये परतून घ्यायचे. मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची. मसाला भात बनवताना असा खडा मसाल्यांचा वापर केला तर भाताला खूपच छान असा सुगंध येतो. आता मसाले परतून झाल्यावर त्याच्यात मी थोडेसे टाकले शेंगदाणे. शेंगदाण्यासोबत तुम्ही हिरव्या वाटाण्याचा देखील वापर करू शकता. आता मी त्याच्यात टाकलेली आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा चटणी पावडर आणि गरम मसाला. असं सर्व परतून झाल्यावर त्याच्यातच आता ही आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे टमाट्याची ती टाकायची.
टमाट्याची पेस्ट ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर वापर करा किंवा तुम्ही थोडंसं आमसूल किंवा चिंच देखील वापरू शकता. आता एकसारखा मसाला परतून झाल्यावर त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. 2 वाटी तांदूळ घेतलेले होते, त्याच्यासाठी मी इथे 3 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. नेहमी आपण भात किंवा खिचडी बनवतो तेव्हा डबलचं पाणी वापरतो, पण हा भात जरा मोकळा पाहिजे आहे म्हणून मी फक्त 2 वाटी तांदूळासाठी 3 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने पाण्याला चांगली उकळी आल्यावरच आपल्याला त्याच्यात तांदूळ टाकायचा आहे. म्हणजे गरम पाण्यात जर तांदूळ टाकला तर भात चांगला मोकळा असा तयार होईल. लगेचच चवीपुरता मीठ टाकायचं आणि एकसारखं कालवून घ्यायचं. आता लगेचच कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायचा. गॅस अगदी कमी ठेवायचा, म्हणजे 10 मिनटात आपला मसाले भात हा तयार होतो. असा नेहमी संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस भूक लागली तर बनवू शकतो. आता भात देखील तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी गरमागरम पोळ्या किंवा पुऱ्या बनवून घ्यायच्या. मी इथे पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. लगेच आता पुऱ्या देखील तळून घेते. पुऱ्या तळताना नेहमी तेल आधी तापू द्यायचं, नंतर कमी गॅसवर पुऱ्या तळायच्या. म्हणजे पुरी चांगली टम्म फुगते आणि बराच वेळ कुरकुरीत देखील राहते. अशा पद्धतीने पुऱ्या देखील माझ्या इथे तयार झालेल्या आहेत. लगेच आता आपल्याला जर का पापड तळायचे असतील ते पापड देखील तळून घ्यायचे. तोपर्यंत आपला इकडे मसाले भाताचा कुकर देखील थंड झालेला आहे. लगेचच आता कुकर उघडून बघू शकता. मस्त असा मसाले भात आपला तयार झालेला आहे. कलर देखील खूपच छान आलेला आहे. सुरुवातीला भात असा काटेरी चमच्याने कोरून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातली वाफ निघते आणि भात असा मोकळा तयार होतो. आता इथे माझा संपूर्ण थाळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे, म्हणून आपण थाळी लावून घेऊ. सगळ्यात आधी मस्त असा गरमागरम वाफाळलेला मसाले भात, लगेचच कैरीची भाजी, तसेच मटकीची भाजी आणि पुरीसोबत मी पापड देखील तळून घेतलेले आहेत. कारण संपूर्ण थाळीमध्ये किती देखील पदार्थ असले तरी सगळ्यात आधी आपण पापडच उचलून खातो. आणि जुन्या काळापासून लग्नात बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे गोड बुंदी. अशी ही लग्नातली संपूर्ण जेवणाची थाळी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.